आजची सकाळ. आज सकाळी सकाळी आम्ही एकविरा देवी दर्शनासाठी जातो आहे. जातानाच आम्हाला असा व्ह्यू भेटलेला आहे की जो पाहून अगदी मनमोहक दृश्य झालेलं आहे. त्यासाठी आम्ही थांबून थोडे बघण्यासाठी थांबलो इथे. आता बघा, तुम्हालाही दाखवतो. असा नजारा कधीतरीच पाहायला भेटतो. बघा, सनसेट काय खतरनाक आहे. सूर्योदय होताना दिसतो इकडे, पाहू शकताय. प्रवासानंतर आता आपण क्षेत्रश्री एकविरा देवस्थान बेहेरगाव कार्ला इथे येऊन पोहोचलेलो आहोत. आता इथून पुढचा प्रवास होणार आहे आपला, जो मंदिराकडे जाण्यासाठी होतोय. तर वाटेने भरपूर साऱ्या दिंड्या चाललेल्या आहेत आळंदीकडे. तर अतिशय छान वाटतंय असं. चला बघूया पुढे आता. पायऱ्यांचा प्रवास सुरू झालाय आपला. फायनली आपण आई माऊलीचा उदो उदो हा आई एकविरा देवीच्या मंदिराकडे आपण आलेलो आहोत. आता पूजा वगैरे घेऊन आपण दर्शनासाठी जातोय. पुढे बघू शकता. दर्शनासाठी जातोय आता आपण. आज आडवार असल्यामुळे काही गर्दी नाही आहे इकडे, त्यामुळे आपलं दर्शन एकदम व्यवस्थित होणार आहे. आत्ताच आपले देवीचं दर्शन झालेलं आहे. अतिशय छान प्रकारचे दर्शन झालं आहे आपलं. एकदम निवांत मध्ये, गर्दी वगैरे काही नव्हती. आता आपण बाहेर जाणार आहोत. काय लेण्या वगैरे आहेत त्या बाहेर ओपन आहेत का बघावं लागेल त्या. मग आपण ते दर्शन करूया. छान प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. पण परतीने जाताना आपल्याला मध्ये काही जर पाहण्यासारखी काही लोकेशन मिळाली तर आपण ते पण पाहणार आहोत. काही व्ह्यू आहे पण एक नंबर व्ह्यू आहे पण. मध्ये आलोय आपण. पण मंदिराच्या आतमध्ये आल्यावर जो मनाला आनंद येतोय ते तुम्हाला दाखवतोय मी. बघा, मंदिराच्या आत आल्यावर दिसणारी आपल्याला नदी आहे. नदीच्या प्रवाहातून इकडे मंदिर आहे. बघा, अतिशय छान प्रकारचं हे मंदिर, त्यात असलेली नदी. अतिशय छान वातावरण आहे इथे गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये. अतिशय शांती आणि मनाला मोहक करणारा असे दृश्य आहे ते. आतूनच वाहणारी नदी
त्यामुळे मनाला प्रसन्नता येते. पाण्याचा आवाज, त्याबरोबरच इथे जे असणारे स्वच्छता, झाडे अतिशय छान प्रकारचे आहे. फिरत असताना आपल्याला वाटेतच पंचेतम मंदिर लागलेले आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रभू रामचंद्र, पवनपुत्र हनुमानजी, त्यानंतर भवानी मातेचे आणि साईबाबा, त्या प्रकारेच गणपती यांचे असे 5 मंदिर आहेत. त्यामुळे या मंदिराला पंचेतम मंदिर असे म्हणतात. हे छान प्रकारचे मंदिर आहेत, आपण पाहू शकतात इकडे पाठीमागे. हे 5 प्रकारचे मंदिर आहे. पहिले जे आहे ते साईबाबांचे मंदिर आहे, दुसरं गणपती, त्यानंतर शंकर महादेव, त्यानंतर आपले आहेत पवनपुत्र हनुमानजी आणि आहेत भवानी मातेचं मंदिर आहे. या ठिकाणी 5ही प्रकारचे मंदिर आपण बनवण्यात आलेले आहे तिथे. तर पाहण्यासाठी तुम्ही याल, तुम्हालाही आवडेल. नक्की भेट द्या तुम्ही एकदा या इकडे.